नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। मित्रांनो, सर्व IMP क्वेश्चन आहेत, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। चला, फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर, न्यायमूर्ती AM खानविलकर यांची निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर, चैत्रम पवार। खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? उत्तर, 22 सुवर्ण, 7 रौप्य, 8 कांस्य, 7 पदके जिंकलेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर, S. लिंगम यांची निवड करण्यात आली आहे। नुकतीच इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तर, तामिळनाडूमध्ये करण्यात आलेली आहे। RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो। उत्तर, 26 फेब्रुवारी ते 1 मार्च। तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर, मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम चालू केलेली आहे। जागतिक बौद्धिक संपदा निर्देशक 2024 ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स नुसार कोणत्या स्थानी आहे? उत्तर, 42व्या स्थानी आहे। वर्ल्ड गोल्ड काउन्सिल भारतासाठी नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर, सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक जयपूरने कोणत्या देशासोबत आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषधांमध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी समंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर थायलंडसाठी स्वाक्षरी केली। गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आले आहे? उत्तर, 4 याचे करण्यात आलेले। पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कुणी जिंकले? उत्तर, सुहास येथिराज, प्रमोद भगत आणि कृष्ण नगर यांनी जिंकलेली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATFच्या द ग्रेट लिस्ट म्हणून काढून टाकण्यात आले आहे? उत्तर, संयुक्त अरब अमिराती यांना UAE यांनी काढलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्प उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? उत्तर, 15 उद्घाटन प्रकल्पाचे झालेले आहे। नुकतेच थायलंडमध्ये पार पडलेले जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? उत्तर, 18। 3 सुवर्ण पदक, 4 रौप्य आणि 11 कांस्य पदके जिंकलेली आहे। कोणत्या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षाचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केला आहे? उत्तर, दुबई यांनी केलेला आहे। जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापन केले आहे? उत्तर, उज्जैनमध्ये केलेले आहे। वेगवान गोलंदाज नील वॅगरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? उत्तर, न्यूझीलंडचा खेळाडू आहे। नुकतेच प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता? उत्तर, 2016 साठी मिळालेला होता। हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा कार्यक्रमाचे काय उद्दिष्टे आहेत? उत्तर, स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करणे। मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर, 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। कोणत्या साहित्यिकांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर, कुसुम अग्रज यांचा साजरा केला जातो। अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले मुख्यमंत्री वायुश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर, महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्मरक्षक
धर्मा हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे. उत्तर जपान यामध्ये केलेला आहे. 50 मेगावॅट क्षमतेचे गुजराई सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? जे देशातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज आहेत. उत्तर गुजरात राज्यामध्ये केलेले आहे. स्टाफ अंडर 16 महिला चॅम्पियन स्टाफ अंडर 16 वुमन्स चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? उत्तर नेपाळमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. डिफेन्स सिक्युरिटी कॅप्टन्सने 25 फेब्रुवारी 2024 रोजी कितव्यांदा स्थापन दिवस साजरा केला? उत्तर 77वा स्थापन दिन साजरा केला. नवी दिल्लीतील भारत मंडपने येथे भारत टॅक्स 2024 चे उद्घाटन कोणी केले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. राजस्थानामध्ये कोणत्या कंपनीने आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? उत्तर NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांनी केलेले आहे. नुकतेच तुतारी फुगवणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह कोणत्या पक्षाला देण्यात आले आहेत? उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना दिलेले आहे. 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान काय आहे? उत्तर 80वे स्थान आहे. भारतातला सर्वाधिक रामसर स्थळे असलेले 2 राज्य कोणते? उत्तर 1 तामिळनाडू 16, 2 उत्तर प्रदेश 10 हे राज्य आहे. भारताचे सध्याचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? उत्तर हिरालाल समीर हे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त आहे. भारतातील पहिले गीत शक्ती रिसर्च संस्थे स्थापन करण्यात आलेले आहे. उत्तर IIM शिलाँग हे करण्यात आलेले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उत्तर नर्मदा नदीच्या काठावर आहे. उराई सौर आणि ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. कोणत्या भारतीय राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्री स्टार्टअपसाठी स्मार्ट कार्ड लॉन्च केला आहे? उत्तर तामिळनाडूने लॉन्च केलेला आहे. बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग सेंटर उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आसाममध्ये करण्यात आलेले आहे. कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर रशियावर केलेली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचे लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती AM खानविलकर हे आहे. महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर चैत्रमन पवार यांना जाहीर झालेला आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? उत्तर 22 सुवर्ण, 7 रौप्य, 8 कांस्य, 7 ही पदके जिंकलेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर A. चौकली यांची करण्यात आलेली आहे. नुकतीच इस्रोच्या दुसऱ्या स्फोटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? उत्तर तामिळनाडूमध्ये करण्यात आलेली आहे. RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह केव्हा आयोजित केला जातो? उत्तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान केला जातो. तरुण मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? उत्तर मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम सुरू केलेली आहे. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशक 2024 नुसार कोणत्या आहे? उत्तर 42व्या स्थानी आहे. वर्ल्ड ग्लोबल काउन्सिलने भारतासाठी नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक जयपूरने कोणत्या देशासंदर्भात आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषधामध्ये शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केलेली आहे? उत्तर, थायलंडवर केलेली आहे. या मोहिमेसाठी किती अंतराळ वेळाचे नामांकन करण्यात आले आहे? उत्तर, 4 चे नामांकन करण्यात आले. पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन 2024 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? उत्तर, सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी जिंकलेले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशाला FATFचा द ग्रेट लिस्ट म्हणून काढून टाकण्यात आले आहे? उत्तर, संयुक्त अरब अमिराती UAE ला काढण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? उत्तर, 15 यांच्या हस्ते झालेले आहे. थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद पॅरा बॅडमिंटन चॅम्पियन 2024 मध्ये स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत? उत्तर, 18. 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य ही पदके जिंकली आहेत. कोणत्या शहराने भारतातील पर्यटकांसाठी 5 वर्षाचा बहुप्रवेश व्हिसा सुरू केला आहे? उत्तर, दुबईने केलेला आहे. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापित केले आहे? उत्तर, उज्जैन येथे स्थापित केलेले आहे. वेगवान गोलंदाज नी वॅगरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? उत्तर, न्यूझीलंडचा खेळाडू आहे. हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेल्या सवेरा कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? उत्तर, स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करणे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे, रासबिहारी बोस यांनी केलेली होती. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? उत्तर, सर SM होमा हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? उत्तर, सरोजिनी नायडू ही होती. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते? उत्तर, मुंबई येथे पहिले अधिवेशन भरलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते? उत्तर, लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर, पंडित जवाहरलाल नेहरू या पुस्तकाचे लेखक आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? उत्तर आहे, रायगड किल्ल्यावर झालेला होता. ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? उत्तर, कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली आहे? उत्तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घोषणा केलेली आहे. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? उत्तर, महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केलेली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर, महात्मा फुले यांनी केलेली आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? उत्तर, बाळशास्त्री जांभेकर यांना असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर, तुकडोजी महाराज यांना ओळखले जाते. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहेत? उत्तर, दर्पण हे पहिले वृत्तपत्र आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहे? उत्तर, महर्षी धोंड केशव कर्वे ही महाराष्ट्रातील पहिली पुरस्कार मिळवणारी व्यक्ती आहे. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? उत्तर, 26 जानेवारी 1960 रोजी अंमलात आली. लोकसभेची किमान जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? उत्तर, 552 लोकसभेची सदस्य संख्या असते. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? उत्तर, 250 एकूण सभासद इतकी संख्या असते. राज्यसभेच्या एकूण किती सदस्य निवडून येतात? उत्तर, 238 सदस्य हे निवडून येतात. राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? उत्तर,
12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती हे करतात. राज्यसभेच्या सभादाराची मुदत किती वर्षांची असते? उत्तर 6 वर्षांची असते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उत्तर उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? उत्तर 48 सदस्य इतके निवडलेले जातात. महाराष्ट्र राज्यसभेचे किती सदस्य निवडलेले जातात? उत्तर 19 महाराष्ट्र राज्यसभेचे सदस्य निवडलेले जातात. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? उत्तर राष्ट्रपती हे सैन्य दलाचे प्रमुख असतात. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहे? उत्तर भारतात सध्या 25 उच्च न्यायालय आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? उत्तर 288 इतकी सभासदांची संख्या असते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा.